2025 मध्ये विद्यार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची गोष्ट म्हणजे रेल्वे भरतीची परीक्षा आलेली आहे। या ठिकाणी बऱ्याच दिवसाचं चाललं होतं ऍड कधी पडेल काय पडेल, अंतिमतः ही ऍड आलेली आहे। फक्त 10वी क्वालिफिकेशन आहे। ओपन कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना 18 ते 36 वयोमर्यादा आहे। त्यानंतर कॅटेगरीनुसार वय वाढत पण जाते। म्हणजे हा व्हिडिओ बघणारा प्रत्येक विद्यार्थी जवळजवळ हा परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी पात्र आहे। परीक्षेच्या फॉर्मची फी सुद्धा जास्त नाही, नोकरी सुद्धा महाराष्ट्रामध्ये आहे आणि जागेंची संख्या सुद्धा वाढणार आहे। आणि याला मराठी नाही, याला इंग्रजी नाही, शुद्ध मराठीतून हा पेपर आहे। त्याच्यामुळे या पेपरमध्ये नेमका कशा प्रकारे अभ्यास केला पाहिजे, काय काय वाचन केलं पाहिजे हे सविस्तर ज्यावेळेस आम्ही चर्चा केली आणि त्यानंतर आज हा व्हिडिओ बनवतोय। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर यामध्ये प्राप्त होणार आहे। जसं पाहिजे तसं रेल्वेमध्ये काय सिलेबस असतो, प्रिव्हियस इयर नुसार काय विचारलं जातं, ह्याच्यावर आधारित आपण ही बॅच सुद्धा या ठिकाणी 26 तारखेपासून स्टार्ट करतोय। आणि ह्या बॅच मध्ये जे पहिले 500 विद्यार्थी आहेत त्यांना फक्त 799 मध्ये जेवढे सिलेबस मध्ये आता मी सांगणार आहे तेवढे A to Z विषय कव्हर केले जाणार आहेत विथ या ठिकाणी टेस्ट वगैरे सगळ्या सोडवून। त्यामुळं एक तुम्हाला गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे आणि हे गोल्डन अपॉर्च्युनिटी घेताना घरी बसून सुद्धा काय अभ्यास केला पाहिजे ते आपण बघूया। तर आपल्याला माहित आहे की एक्झामची प्रोसेस कशी राहते। तर पहिल्यांदा ह्याला एक परीक्षा राहते, त्याला CBT 1 कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणतो। त्यानंतर एक फिजिकल टेस्ट आहे आणि त्यानंतर या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, अशी म्हणजे एकच परीक्षा आहे। आणि एका परीक्षेमध्ये तुम्हाला इथं काय आहे, पोस्ट आहे। आता बघा ही परीक्षा जी आहे CBT 1 हे तुमची टर्निंग म्हणजे सगळ्यात मेन ही परीक्षा ग्राह्य धरली जाणार आहे का, तर इथं स्कोर केला तरच तुमची पोस्ट मिळते। आता यामध्ये जर आपण पाहायचं झालं तर यामध्ये प्रश्न संख्या जर पाहायची झाली तर इथे एक विचार करा, इथं जनरल सायन्स वर 25 प्रश्न आहेत, मॅथमॅटिक्स वर 25 प्रश्न आहेत, या ठिकाणी रिझनिंग वर 30 प्रश्न आहेत आणि जनरल अवेअरनेस करंट अफेअर असे 20 प्रश्न आहेत। टोटल 100 प्रश्न राहतील आणि 90 मिनिट अर्थात 1.5 तास तुम्हाला इथं वेळ आहे। निगेटिव्ह मार्किंग सुद्धा याला दिलेले आहे, 1/3 हे निगेटिव्ह मार्किंग आहे। आणि फिजिकल साठी पात्र होण्यासाठी या ठिकाणी ओपन कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना 40% मार्क पाहिजेतच पाहिजेत। ओबीसी कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना या ठिकाणी 30%, SC ST कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना सुद्धा 30% हे फिजिकल टेस्ट साठी पात्र होण्यासाठी आहे। पण मेरिट मध्ये येण्यासाठी 40% पाडून चालणार नाही। गेल्या वेळेस जर आपण पाहायचं झालं तर याच परीक्षेचं जे मेरिट लागलेलं होतं सर्वसाधारणतः आपण पाहिलं की 80 मार्कापर्यंत जे ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी होते त्यांना पोस्ट मिळालेली आहे। बाकी इतर कॅटेगरीनुसार ते कमी आहे। आणि इथं बघा इंग्रजी नसल्यामुळं आता आपण टप्प्याटप्प्यानं जर पाहायचं झालं तर मॅथमॅटिक्स मध्ये विद्यार्थ्यांनी काय करावं, रिझनिंग मध्ये काय करावं, जनरल सायन्स मध्ये काय करावं आणि या ठिकाणी जनरल अवेअरनेस मध्ये काय करावं ते आपण बघूया। तर पहिला मुद्दा लक्षात घ्या की मॅथमॅटिक्स। आता मॅथमॅटिक्स इथं एवढं लय मोठं काय रॉकेट मॅथमॅटिक्स सायन्स तुम्हाला विचारलं जात नाही। जसं की नंबर सिस्टीम आहे, बोर्डो मास आहे, डेसिमल्स आहे, फ्रॅक्शन्स आहे, LCM SCF रेशो अँड प्रपोर्शन आहे, पर्सेंटेज आहे। म्हणजे जनरली तुम्हाला सांगतो पोलीस भरतीचं मॅथमॅटिक्स ज्या प्रकारचं असतं, कशाचं, पोलीस भरतीचं मॅथमॅटिक्स इथं फार किचकट केलेलं मॅथमॅटिक्स नाही। तर पोलीस भरतीचं मग याच्या एक मुद्दा लक्षात घ्या की TCS कंपनीकडून या परीक्षा घेतल्या जातात। आता यामध्ये जर एक आपल्या टेलिग्रामला मी PDF टाकलेली आहे की आतापर्यंत TCS न महाराष्ट्रात घेतलेले पेपर असतील किंवा TCS न रेल्वेला घेतलेले, त्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्रामची लिंक आहे, तिथं जाऊन टेलिग्राम जॉईन करा आणि तिथं पेपर आहेत। सर्वसाधारणतः मॅथमॅटिक्सचे तुम्ही प्रिव्हियस इयरचे 5-6 पेपर जरी सोडवले तर तुम्हाला जनरल अंदाज येईल। इथं फक्त सिस्टीम काय राहणार आहे, तुम्हाला वेळेत ते कव्हर करणं, मॅथमॅटिक्स असो किंवा रिझनिंग असो, दोन्ही विषयाबद्दल तुम्हाला सांगतो मी, गणित असो किंवा बुद्धिमत्ता असो, याला TCS न विचारलेले 16-17 टाइप्स आहेत गणिताचे आणि 16-17 टाइप्स आहेत बुद्धिमत्तेचे।
फिरून फिरून आकडे बदलून ह्याच्यावरतीच प्रश्न विचारले जातात. म्हणजे लक्षात घ्या, ज्या वेळेस तुम्ही ते पेपर सोडवचाल, समजा लसावी आहे, लसावीचं पेपर मराठीतनं पण आहे ना, लसावी सोडवलं तर लसावीवर आधारित 4-5 एक्स्ट्रा उदाहरणं सरावासाठी सोडवा. त्याच प्रकारे आपण पर्सेंटेज आहे त्याच्यावर आधारित 4-5 उदाहरणं सरावाची सोडवत चला. म्हणजे पाठीमागच्या पेपरवर आधारित तुम्ही जर प्रॅक्टिस करत राहिला ना, तर मॅथमॅटिक्सला जे 25 प्रश्न आलेले आहेत ना, तर इथं तुमचे कुठं गेले नाहीत तर एवढ्या मटेरियल मधून 20-22 प्रश्न बरोबर येऊ शकतात. ऍज इट इज रिझनिंगच्या 30 पैकी 25-26 प्रश्न बरोबर येऊ शकतात. आता फक्त इतर रेस कशाची राहील, वेळेत पेपर कव्हर करणं. आणि हीच गोष्ट आपण बॅच मध्ये केलेली आहे आपल्या. म्हणजे बॅच मध्ये शरद सर मॅथ्सला आहेत आणि लोंढे सर रिझनिंगला आहेत. ह्याच गोष्टी आपण केलेल्या आहेत जेणेकरून विद्यार्थ्यांना इतर पेपर आणि इतर मटेरियल तपसायची चापसायची गरज राहत नाही. का तर तुम्ही पुस्तकं विकत घ्यायला जेवढा खर्च लावणार आहे ना, तेवढ्यात ती बॅच पण राहणार आहे आणि तेवढ्यात त्या ठिकाणी त्याच्या टेस्ट पण राहणार आहेत. म्हणून सोपं ते आहे. पण ज्याला पुस्तक विकत घ्यायचेत ना, त्यांनी काहीच घेऊ नका. प्रिव्हियस इयर पेपर आर्यनचं मॅथ्सचे पुस्तक घ्या आणि आर्यनचं रिझनिंगचे पुस्तक घ्या. प्रिव्हियस इयर सोडवलेले रेल्वेचे प्रश्न, बस त्याला तुम्ही फोकस करा. इथं तुमचा मुद्दा क्लिअर होईल. ज्याला पुस्तक घ्यायचं नाही त्यांनी आपले टेलिग्राम जॉईन करा, तिथेही तुम्हाला हे प्रश्न मिळतील. आता आपण वळूयात मुद्दा म्हणजे आपला जनरल सायन्स. आता जनरल सायन्स बघा काय, जनरल सायन्स म्हणलं की सामान्य ज्ञान, अर्थात हे तुम्हाला कुठलं पुस्तकाची गरज नसावी असं यांची अपेक्षा आहे. ह्यामध्ये काय राहणार आहे, यामध्ये फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, लाईफ सायन्स अर्थात बायोलॉजी आहे आणि क्वालिफिकेशनच 10वी दिलंय. तर 10वी पर्यंत म्हणजे 8वी 9वी 10वी हे एनसीआरटी बुक्स बघा. मी काय म्हणतो, स्टेट बोर्ड म्हणत नाही, एनसीआरटी बुक्सच्या ज्या फॅक्ट्स आहेत, बरं ह्या फॅक्ट्स वाचायला चांगल्या कुठे मिळतील, तर ह्या फॅक्ट्स वाचायला चांगल्या मिळतात. एक लुसेंटचं पुस्तक आहे बघा, लुसेंट जीके जीएस. ओके, लुसेंट जीकेचं पुस्तक आहे. लुसेंट जनरल सायन्स आहे परंतु ते खूप जड होईल तुम्हाला. फक्त लुसेंटचं जीके घ्या आणि त्यातलं फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी वाचा. आता लुसेंट जीके पुस्तकाचा प्रॉब्लेम सांगतो काय आहे, तर हे पुस्तक एक तर आहे इंग्लिशमध्ये किंवा एक तर आहे हिंदीमध्ये. आता महाराष्ट्रातली स्टेट बोर्ड वाचून हे लीड तुटेल का, तर नाही तुटू शकत. स्टेट बोर्डनं लीड तुटणार नाही. मग तुम्हाला काय करावं लागतील, 8वी 9वी 10वीचे एनसीआरटी वाचावं लागतील. आता एनसीआरटी मध्ये प्रॉब्लेम काय, एक तर ते इंग्लिशमध्ये आहेत किंवा एक तर ते मराठीत आहेत, म्हणजे एक तर हिंदीमध्ये. मग तिथे तुम्हाला लँग्वेजचा इश्यू आहे. कशासाठी, लुसेंटचं जीके किंवा एनसीआरटी, इथं तुम्हाला दोन्ही ठिकाणी लँग्वेजचा इश्यू तयार होऊ शकतो. म्हणून इथं काय करा की जनरली मराठीतून तुम्ही हा विषय वाचताय ना, तर आपलं स्टेट बोर्ड वाचून ठेवा आणि त्याच्याबरोबर एमपीएससीचं कुठलंही एखादं जनरल सायन्सचं पुस्तक वाचा. पण इथं काय स्टॅटिस्टिक्सवर क्वेश्चन विचारलेले असतात. इथं कन्सेप्टशी यांना काही घेणं देणं नाही. स्टॅटिस्टिक्स म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण पाहतो की एक बेसिक जे आहे तुम्हाला माहित असावं की बाबा विषाणूजन्य आजाराला शरीरातील कोणता घटक कार्य करतो, जसं की अँटीबॉडीज असतील, इंटरफेरॉन असतील, असे एकदम क्वेश्चन असतात की त्याला काय बेस नसतो, अर्थ नसतो. म्हणून इथं फॅक्ट्स क्लिअर पाहिजे. तर फॅक्ट्स क्लिअर करण्यासाठी सध्या माझ्या दृष्टिक्षेपात लुसेंटचं जीके जीएस एवढं रामबाण पुस्तक काहीच नाही. आणि दुसरा मुद्दा, ऍज इट इज बॅच मध्ये स्वतः मी हेच लुसेंट जीके जीएस तुम्हाला शुद्ध मराठीत शिकवलेलं आहे. म्हणजे तिथं तुम्हाला बॅच मध्ये चांगला फायदा होतो. म्हणजे आता पोरं म्हणतील बॅचचं प्रमोशन चाललं काय सर, तर बॅचचं प्रमोशन म्हणता येत नाही. ह्याच्या पाठीमागे जी मेहनत केली, मेहनत करताना आम्हाला ज्या अडचणी जाणवलेल्या आहेत, त्या अडचणी तुम्हाला मी सांगतोय तो सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न इथं केलेला आहे. त्यानंतरचा पुढचा विषय आहे जनरल अवेअरनेस अँड करंट अफेअर, सायन्स, टेक्नॉलॉजी, स्पोर्ट, कल्चर, पर्सनॅलिटीज, इकॉनॉमिक्स, पॉलिटिकल अँड अदर सब्जेक्ट ऑफ इम्पॉर्टन्स. म्हणजे एक साधारणतः रेल्वेच्या परीक्षेची डेट डिक्लेअर झाल्यावर, ते डेट डिक्लेअर झाल्यानंतर त्याच्या अगोदरचं एक 8 ते 10 महिन्याचं तुम्हाला करंट अफेअर माहित असावं. हे खेळा रिलेटेड 8-10 महिन्यात काय झालं, संस्कृती रिलेटेड 8-10 महिन्यात काय झालं, अर्थशास्त्र रिलेटेड, राजकारणा रिलेटेड काय झालं का, तर तो जवळजवळ 20 मार्काला घटक आहे. आता जनरल सायन्स इथं 25 मार्काला दिलेला आहे लुसेंट जीके जीएसचं.
इथं आपण त्याला कव्हर करूयातच चांगल्या रीतीनं, बरोबर आहे. इथं तुम्हाला मी कॉन्फिडेंटली सांगतो 20-22 तुम्हाला माझ्या लेक्चर मधून येतील, लुसेंट जीके जीएस मधून सुद्धा 20-22 क्वेश्चन येतील. पण करंट अफेअर जे आहे त्याला डेली फ्री ऑफ कॉस्ट ऋतुराज सरचं लेक्चर सेशन तुम्हाला युट्यूबला पाहायला मिळते. डेली ते तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट, त्याला काही चार्ज नाही काय नाही. बॅचेस मध्ये तर आहेतच आहेत, पण तिथं जरी तुम्ही बघितले तरी सुद्धा तुम्हाला म्हणजे उद्यापासूनच सुरुवात करा ते बघायला, जेणेकरून तुम्हाला या सगळ्या गोष्टीचा अंदाज लागू शकतो. तर ही गोष्ट तुमच्या लक्षात आलेली असावी अशी अपेक्षा व्यक्त करतो मी. आणि हे लेक्चर भरपूर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. का तर आपल्या डोक्यात टार्गेट हे आहे, हे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी बऱ्यापैकी केंद्राच्या परीक्षेची तयारी करावी. का तर पहिला 8वा वेतन आयोग आता लागू केंद्राला होणार आहे. म्हणजे जरी याला आज 50,000 पगार आहे, तर 8व्या वेतन आयोगाला म्हणजे तुम्ही जॉईन होईपर्यंत लाखाच्या घरात हा पगार तुमचा गेलेला असेल. हा विषय लक्षात ठेवा. त्याच्यामुळं एवढी मोठी पोस्ट हे सोडता कामा नये. जागाही भरपूर आहेत आणि आपल्या रिजनल लँग्वेज मध्ये आहे, आणि म्हणून इथं विद्यार्थ्यांनी तयारी करावी या हेतूनं हे आपण सुरू केलेलं एक मुद्दा आहे, तो लक्षात आलेला आहे असं मी अपेक्षित करतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.